गेल्या 35 दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतर इथं विद्यार्थ्यांकडून आणि कॉक्रोच जनता पार्टीकडून सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर काल मोठं यश मिळालं। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। त्यानंतर आता शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आलाय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यास मंजुरी दिली। त्यामुळे आता जोशी यांच्यावर केंद्र सरकारमधील त्यांच्या विद्यमान मंत्रालयासोबतच देशातील शिक्षण क्षेत्राचीही महत्त्वाची जबाबदारी आली आहे। केंद्र सरकारने शिक्षण क्षेत्रातील प्रशासकीय कामकाजात खंड पडू नये, महत्त्वाचे निर्णय रखडू नयेत आणि परीक्षा व्यवस्थेशी संबंधित प्रश्नांवर तातडीनं काम सुरू राहावं या उद्देशानं हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र गेल्या काही महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या शिक्षण खात्याची जबाबदारी प्रल्हाद जोशी यांच्याकडेच का देण्यात आली, त्यांचा राजकीय अनुभव किती आहे, हे सगळं पुढच्या काही मिनिटात आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहताय मुंबई आउटलुक। देशाच्या नीट यूजी परीक्षेतील कथित गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेला। देशातील वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ही परीक्षा लाखो विद्यार्थी दरवर्षी देतात। त्यामुळे परीक्षेतील कोणतीही अनियमितता विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर थेट परिणाम करणारी ठरते। प्रश्नपत्रिका फुटणे, परीक्षा प्रक्रियेतील त्रुटी, निकालांबाबत निर्माण होणारे प्रश्न आणि परीक्षा आयोजनातील कथित गैरव्यवस्थापन यामुळे केंद्र सरकारवर मोठा दबाव निर्माण झालेला। या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळाला। विद्यार्थ्यांसह देशातील असंख्य नागरिक रस्त्यावर उतरले, आंदोलने झाली, मोर्चे निघाले आणि अखेर सरकारला जाग आली। आंदोलनकर्त्यांनी परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता, विद्यार्थ्यांच्या हिताचे संरक्षण आणि राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेत व्यापक सुधारणा करण्याची मागणी केलेली। सरकारनं आंदोलनकर्त्यांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीनं 25 जुलै 2026 रोजी नीट वादावरील आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता केंद्र सरकार समोर सर्वात मोठा प्रश्न म्हणजे शिक्षण मंत्रालयाचे नेतृत्व कोण करणार हा होता। अखेर प्रल्हाद जोशी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला। जोशी हे भारतीय जनता पक्षातील अनुभवी नेते असून केंद्र सरकारमध्ये त्यांनी यापूर्वी अनेक महत्त्वाची मंत्रालये सांभाळली आहेत। सध्या ते ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण तसेच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत आहेत। प्रल्हाद जोशी यांचा राजकीय प्रवास कर्नाटकातून सुरू झाला। त्यांनी हुबळी येथील KS आर्ट्स कॉलेज मध्ये शिक्षण घेतल्यानंतर कर्नाटक विद्यापीठातून कला शाखेची पदवी मिळवली। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित कामातून त्यांनी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला। 1992 ते 1994 दरम्यान हुबळी येथील ईदगाह मैदान आंदोलनामुळे त्यांचे नाव राज्याच्या राजकारणात विशेष चर्चेत आले। भाजपमध्ये संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांनी कर्नाटक प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सांभाळली। 2014 ते 2016 या काळात त्यांनी पक्षाच्या राज्य संघटनेचे नेतृत्व सुद्धा केले। त्यानंतर संसदीय राजकारणातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। 2014 ते 2018 या काळात ते लोकसभा अध्यक्षांच्या पॅनलवर सदस्य होते। त्यांच्या संसदीय अनुभवामुळे त्यांना केंद्र सरकारमध्ये महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली। 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये प्रल्हाद जोशी यांचा कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश झाला। त्यावेळी त्यांच्याकडे संसदीय कार्य, कोळसा आणि खाण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली होती। तर 2019 ते 24 या कालावधीत संसदीय कार्यमंत्री म्हणून त्यांनी सरकार आणि विरोधकांमधील समन्वय साधण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली। संसदेत महत्त्वाचे विधेयक मंजूर करून घेणे, विविध राजकीय पक्षांशी चर्चा करणे आणि संसदीय कामकाज सुरळीत ठेवणे या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या। 2024च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी धारवाड लोकसभा मतदारसंघातून सलग 5व्यांदा विजय मिळवलेला। या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार विनोद आसुती यांचा 97,324 मतांनी पराभव केला। त्यांच्या प्रदीर्घ राजकीय अनुभवामुळे आणि संघटनात्मक कौशल्यामुळे
त्यांना भाजपमधील विश्वासू नेत्यांपैकी एक मानलं जातं. आता शिक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी मिळाल्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्या समोर अनेक आव्हाने उभी राहणार आहेत. सर्वात मोठे आव्हान म्हणजे विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा परीक्षा व्यवस्थेवरील ढासळलेला विश्वास पुन्हा निर्माण करणे. राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजेच NTA कार्यपद्धतीत सुधारणा करणं, परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणणं आणि भविष्यात प्रश्नपत्रिका फुटणे किंवा इतर गैरप्रकार टाळण्यासाठी कठोर व्यवस्था उभारणे आवश्यक आहे. शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारताना प्रल्हाद जोशी यांच्या समोर केवळ प्रशासकीय आव्हान नाही, तर कोट्यावधी विद्यार्थी आणि पालकांचा विश्वास परत मिळवण्याचं मोठं आव्हान सुद्धा आहे. परीक्षा व्यवस्थेतील प्रत्येक निर्णयाचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर होत असल्यानं पारदर्शकता, जबाबदारी आणि तातडीची कार्यवाही या 3 बाबींवर त्यांना विशेष लक्ष द्यावं लागणार आहे. नीट वादानंतर केंद्र सरकारनं घेतलेला हा निर्णय शिक्षण क्षेत्रासाठी महत्वाचा टप्पा मानला जात असून आगामी काळात मंत्रालयाकडून कोणत्या सुधारणा केल्या जातात याकडे देशातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षण क्षेत्राचं लक्ष आहे.